गायीला राष्ट्रीय दर्जा नाही मिळू शकत हे माझं नाही तर योगी आदित्यनाथचं म्हणणं आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगतो की आजचा टॉपिक खूप सिरियस आहे आणि कित्येक लोकांच्या जवळचा आहे. त्यामुळे या व्हिडिओ मार्फत माझा कुणाच्याही भावना दुखवण्याचा अजिबात उद्देश नाहीये. तरी काही लोकांना तिखट शब्द सहन होत नसतील तर त्यांनी व्हिडिओ सोडून जावा. आणि बाकीच्यांनी मला फॉलो केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता फॉलो करून घ्या आणि माझ्या बॅकअप अकाउंटला फॉलो करून घ्या जे माझ्या फॉलोइंग मध्ये. कारण मुद्दा किती पण सिरियस असू दे मी त्याच्यावर प्रत्येक वेळी बोलतो. तर आपल्या देशातील मुस्लिम कम्युनिटीने डिमांड केली की गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा. यावर काही जणांचं आधीच असं मत होतं की गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित नाही करायला पाहिजे, कारण गायीला पशु समजलं तर पशु सारखीच वागणूक मिळणार. आता ह्या आर्ग्युमेंटवर मी नंतर येतो, पण त्याआधी बोलूयात योगी आदित्यनाथवर. ते आताच्या रिसेंट स्पीच मध्ये बोलले की गाय ही आमची आई आहे आणि आई आणि मुलाच्या नात्याला डिफाईन करण्यासाठी कोणत्याच पदवीची गरज नसते. मुळात जे लोक गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याचा अट्टहास करतात त्या लोकांची बुद्धी पशु सारखी आहे. आता या गोष्टीवर आपण आधी वास्तविक आणि लॉजिकल विचार करूया, त्यानंतर मी माझ्या पर्सनल ओपिनियन्स कडे जातो. तर पहिला मुद्दा, गायीला इल्लीगली एक्सपोर्ट केलं जातं. दुसरा मुद्दा, हे इल्लीगल एक्सपोर्ट थांबवण्यासाठी गोरक्षक म्हणजेच आपल्या देशातला युथ या गोष्टींसाठी त्यांचा जीव तोडत फिरत असतो. कधी कधी या धावपळीमध्ये काही गोरक्षकांचा ऍक्सिडेंट होतो, काहींवर हल्ला होतो. आणि तिसरा पॉइंट, या एका गोष्टीमुळे दोन कम्युनिटीज मध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. जर गायीला राष्ट्रीय दर्जा मिळाला तर आपल्या देशातल्या युथला एवढे कष्ट करावेच लागणार नाहीत. ज्या गोष्टी आज युथ करतोय त्या गोष्टी नंतर यंत्रणा करेल. गायीला इल्लीगली एक्सपोर्ट करणं अजून जास्त अवघड होईल. पण जसं योगी म्हणले तसं त्या गोष्टी ऐकायला खूप फॅसिनेटिंग वाटतात की गाय माझी आई आणि आई आणि मुलाचं नातं कुठल्या पदवीने डिफाईन करता येतं का. त्यानंतर गाय आमची आई आहे, तिला आम्ही पशु म्हणून संबोधणार नाही. यात थोडासा लॉजिकल विचार केला की लगेच समजतं की यांच्या शुगर कोटिंग शब्दामागे यांचा नकार दाडलेला आहे. मुळात त्यांना गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करायचंच नाहीये, कारण जर यांनी गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलं तर यांच्या वोट बँकवर इफेक्ट होईल. हे लोक गायीच्या नावाखाली धार्मिक वाद करणार कसा. यांच्या गोड शब्दांमागे नेमकं उद्देश काय ते समजून घ्या, कारण ही लोक पहिल्यापासूनच ह्या गोष्टींवर राजकारण करत आले. कारण सिंपल लॉजिक आहे, जर देशच तुमच्या हातात आहे तर गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे. पण हे लोक काय म्हणतात की गायीला आम्ही पशु कशी पदवी देणार. म्हणजे यावेळी पण यांनी लोकांना फक्त शब्दांमध्ये अडकवलं आणि अंधभक्त यांच्या शब्दांमध्ये अडकले पण असतील. मी माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर प्रत्येक प्राणी मात्रेवर दया केलीच पाहिजे. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, असं नाही की मी तुम्हाला ज्ञान देतोय आणि मी नॉनव्हेज खातोय. आणि दुसरी गोष्ट अशी की डेअरी प्रोडक्ट साठी गायीला एवढं एक्सप्लॉइट केलं जातं की त्याचे काही लिमिटच नाहीये. मला पर्सनली असं वाटतं की माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही प्राण्याला एवढं एक्सप्लॉइट नाही केलं पाहिजे. पण ही हार्श रियालिटी आहे की माणसाला ज्या गोष्टींची गरज लागते माणूस त्या गोष्टींचा संपेपर्यंत उपयोग करतो. बदलणारं वातावरण आणि संपणारा निसर्ग हा त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरं, हे सगळं जाऊ दे, पण धर्माच्या नावाखाली गोड शब्द बोलून तुम्हाला स्वप्न दाखवणाऱ्या पॉलिटिशियन्सवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. थोडं लॉजिकली बघा, तुम्हाला त्यांचे पर्सनल हेतू दिसतील. बाकी यावर तुमचं नेमकं काय ओपिनियन आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या बॅकअप अकाउंटला फॉलो करून घ्या जे माझ्या फॉलोइंग मध्ये आहे.